राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बाबतीत योग्य तो तपास व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा केलेली आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील अण्णा शेळके आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रोहित पवार ज्या पद्धतीनं आरोप करतायत आणि चौकशीची मागणी करतायत, कसं पाहता याकडे, याला उत्तर कसं देणार? हे बघा, चौकशी दादांच्या घटनेची झाली पाहिजे. ही सर्वसामान्य जनतेची किंवा आम्हा लोकप्रतिनिधींची देखील तीच भूमिका आहे. आणि मग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे CBI चौकशी या संपूर्ण घटनेची झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. आणि आज CBI चौकशी सुरू आहे. घटना कशामुळे झाली, नक्की काय कारण आहेत, हे सगळी माहिती तपासा अंतिम येणारच आहे. परंतु या घटनेचं कुठं राजकारण होऊ नये किंवा ठराविक काही व्यक्तींनाच फक्त त्या घटनेचं गांभीर्य आहे आणि इतर कोणालाच गांभीर्य नाही आहे, हे जे काही दाखवण्याचं केविलवाणी प्रयत्न करतायत. मला त्या सगळ्याच मंडळींना सांगायचं आहे की फक्त काही ठराविक व्यक्तीचं नुकसान झाले नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या 13.5-14 कोटी जनतेचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्यातून जी घटना घडलेली आहे त्याची सत्यता ही देखील या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला कळाली पाहिजे, ती समोर आली पाहिजे, ही आमची देखील मागणी आहे. तुमचा रोग कुठेतरी राज ठाकरे यांच्याकडे, कारण त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणतात की दादांचा मृत्यू हा धोक्यानं झाला आहे की धोक्यानं झाला आहे, हे आधी राष्ट्रवादीनं स्पष्ट करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे स्पष्ट करण्यापेक्षा चौकशीतले जे अहवाल येतील त्यातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण या विषयाकडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. परंतु या घटनेचं कुठे राजकारण न होता आज सुनीत्रा वहिनी या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा विधिमंडळातल्या कामकाजामध्ये आज सहभागी होत आहेत, जबाबदारी घेऊन काम करतायत. तर आम्ही सगळ्यांनी त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. राज ठाकरे असं पण म्हणतायत की सुनेत्राताईंनी आणि राष्ट्रवादी पक्षानं, खरं तर सरकारनं या सगळ्या गोष्टींवरती बोलणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आणि सुनेत्राताई तर स्वतः बोलू शकतात आणि त्यांना महाराष्ट्राला ऐकायचं आहे. एक आमदार रोहित पवार पोलीस ठाण्यात जातात, पण त्या ठिकाणी DCP येतात, हस्तक्षेप करतात आणि मग गुन्हा दाखल केला जात नाही, तपास CID कडे वर्ग केला जातो. हे बरोबर नाही आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. मला असं वाटतं की आम्ही ज्या वेळेला या विधिमंडळामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो त्यावेळेला आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, इथल्या मुंबईला असलेल्या महासंचालकांना भेटू शकतो, त्याही पलीकडे जाऊन राज्यातले प्रमुख नेते आदरणीय पवारसाहेबांना भेटू शकतो, कुटुंबातल्या प्रमुख व्यक्ती म्हणून सुनित्रा वहिनींनाही भेटून आपण या बाबतीत चर्चा करू शकतो. मग ह्या चर्चा करणं किंवा तुमच्याकडे जी काही माहिती आहे ही माहिती मीडियाच्या समोर येऊन देण्या अगोदर पहिले आपल्या प्रमुख नेत्यांशी, प्रमुख व्यक्तींची चर्चा करायला हवी. आणि त्यानंतरनं तुमच्याकडे जी काय माहिती आहे ती माहिती तुम्ही भले जी तपास यंत्रणा आहे, CBI असेल किंवा वेगवेगळ्या ज्या तपास यंत्रणा काम करत आहेत त्यांच्याकडे देखील आपण माहिती द्यायला पाहिजे. आणि आगामी काळामध्ये जो काही तपास सुरू आहे त्या तपासाचा अंतिम जो अहवाल येईल त्यामध्ये जर तुम्हाला कुठे शंका असेल तर ती नक्कीच आपण व्यक्त केली पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील हेच वाटतं की या घटनेमध्ये तपास होत असताना पारदर्शकपणे झाला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, दादांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यातून नक्की ही घटना कशी घडली हे स्पष्टपणे दिसलंच पाहिजे. रोहित पवार म्हणतायत की काही लोक आहेत राष्ट्रवादीमध्ये जे सुनेत्राताईंना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पुढे पण जाऊन त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. कसं पाहता याकडे एकंदरीत? सुनेत्राताई स्वतः बोलण्यास सक्षम आहे, पण त्यांना बोलू दिलं जात नाही, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. रोहित पवारांचा थेट आरोप आहे. हे असे आरोप करून तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय? तुम्हाला दादा गेल्याचं दुःख आहे की नक्की तुमचं मनात कुठली तरी वेगळी मळमळ आहे? हा संशय आता आमच्याच मनात यायला लागलाय. मला माझं म्हणणं हेच आहे की जर आपण आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असेल, सुनित्रा वहिनी असतील, तुम्ही आहात स्वतः राज्यामध्ये प्रमुख व्यक्ती किंवा राजकारणामध्ये काम करणाऱ्या नेत्यांमधले आपण पण आहात, या सर्वांची पहिलं कौटुंबिक चर्चा करावी, त्यातून मुख्यमंत्र्यांना भेटावं,
महासंचालकांना भेटावं किंवा अजून वाटलं तर देश पातळीवरच्या नेत्यांना भेटून तुमच्याकडे जी काय माहिती आहे किंवा जो आम्हाला याच्यामध्ये शंका कुशंका आहेत याचं आमचं निरासन झालं पाहिजे, ही भूमिका तुम्ही मांडायला हवी. पण आज त्या भूमिका मांडण्यापेक्षा वेगवेगळे रोज मुद्दे घेऊन तुम्ही पुढे येता. दादांच्या तपासामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होत असेल किंवा जर तपासामध्ये कुठं जर काही अडथळे आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही सुद्धा आवाज उठवू. आम्ही सुद्धा जे जे व्यक्ती आज या तपासामध्ये पुढाकार घेत आहेत त्यांच्या मागे उभं राहू. परंतु तपास होत असताना स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी देखील सांगितलं की CBI चौकशी होतीये, तपास यंत्रणा काम करते. यामध्ये जी काय सत्यता आहे ही तपासाच्या अहवालातून पुढे आल्याशिवाय राहणार नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. एकीकडे तपास सुरू असं तुम्ही म्हणताय, रोहित पवार प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, विलनीकरणाबाबत पण त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले की काही नेते ज्यांना विलनीकरण नको आहे. मग या तपासाच्या आड विलनीकरणाच्या, राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचा पण अँगल आहे का? ते आता तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे की नक्की तुम्हाला दादांच्या झालेल्या घटनेचा तपास करून जी काय सत्यता ती बाहेर आणायची की तुम्हाला विलगीकरण करण्याकरता हे सगळा खटाटोप चालला आहे हे आम्हालाही माहीत नाही. पण मला असं वाटतं की आपण या सगळ्या घटनेकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे. पण विलनीकरण नको आहे का राष्ट्रवादी? दोन्ही राष्ट्रवादीला नको आहे विलनीकरण? कुठल्या पक्षात विलगीकरण करायचं हे पहिले ठरवलं पाहिजे ना. आणि जर करायचं असेल, दोन्ही पक्ष मर्ज करायचे किंवा नाही करायचे यावरती पहिला तुमचा प्रस्ताव आला पाहिजे. आज NDAमध्ये आम्ही प्रमुख पक्षांसोबत काम करत असताना किंवा राज्यामध्ये महायुतीसोबत आम्ही जर सरकारमध्ये आहोत तर इथल्या देखील प्रमुख पक्षांना आम्हाला विचारावंच लागेल आणि त्यानंतर आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. तुम्ही कन्फ्यूज कशासाठी आहे? विलनीकरणाबाबत कन्फ्युजन कुणामुळे, कोणत्या नेत्यामुळे कन्फ्युजन? आज काय त्यावरून आज लगेच काय एवढी काही? एका बाजूला तुम्ही दादांच्या झालेल्या घटनेचा तपास व्यवस्थितपणे झाला पाहिजे ही तुमची भूमिका मांडताय. तपास होऊ द्या, सत्यता बाहेर येऊ द्या, महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या आणि त्यानंतर मग आपण राजकारणावरती येऊ. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.